नमस्कार मंडळी, आपले सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती. तर आज आपण पाहणार आहोत बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयातील काही महत्त्वाचे प्रश्न महा-टी-ई-टीला विचारण्यात आले होते. तर आपण पहिला प्रश्न पाहूयात. अध्ययनासंबंधीच्या अकार्यक्षमता सामान्यतः खालीलपैकी कोणामध्ये अधिक आढळतात? पर्याय क्रमांक 1 मुलीपेक्षा मुलांमध्ये, पर्याय क्रमांक 2 मुलांपेक्षा मुलींमध्ये, पर्याय क्रमांक 3 प्रज्ञावान विद्यार्थ्यांमध्ये, पर्याय क्रमांक 4 ज्या मुलांचे आई-वडील या समस्येने ग्रस्त होते त्या मुलांमध्ये. तर बरोबर उत्तर आहे ज्या मुलांचे आई-वडील समस्येने ग्रस्त होते त्या मुलांमध्ये अकार्यक्षमता अधिक आढळते. तर दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी सर्जनात्मक बालकाचे कोणते वैशिष्ट्य नाही? पर्याय क्रमांक 1 संवेदनक्षमता, पर्याय क्रमांक 2 प्रवाहितता, पर्याय क्रमांक 3 लवचिकता, पर्याय क्रमांक 4 रूढीबद्धता. तर बरोबर उत्तर आहे रूढीबद्धता. पुढचा प्रश्न पाहूया. राजेश गणितात नेहमीच मागे राहतो. एक चांगल्या शिक्षकाच्या दृष्टीने राजेश गणितात मागे राहण्याचे कारण काय असेल? पर्याय क्रमांक 1 मुलांना गणित विषय अवघड वाटतो. राजेशने गणिताची ट्यूशन लावलेली नाही. राजेशला गणित विषय आवडतच नाही. गणिताच्या अध्यापनात राजेशला सहभागी केले नाही. तर बरोबर उत्तर आहे गणिताच्या अध्यापनात राजेशला सहभागी केले नाही. पुढचा प्रश्न, बालकाने पूर्वी शिकलेल्या ज्ञानाशी अध्यापन करताना संबंध जोडणे आवश्यक आहे. कारण पर्याय क्रमांक 1 अध्यापन पद्धतीचा तो एक महत्त्वाचा भाग आहे. 2 त्यामुळे विद्यार्थ्यांची स्मृतिक्षमता वाढते. 3 नवीन माहितीला पूर्व ज्ञानाशी जोडल्याने अध्ययन समृद्ध बनते. 4 वर्गातील शांत वातावरणासाठी ते आवश्यक आहे. तर बरोबर उत्तर आहे नवीन माहितीला पूर्व ज्ञानाशी जोडल्याने अध्ययन समृद्ध बनते. पुढचा प्रश्न आहे, भाषा विकास करण्याचा खालीलपैकी कोणता मार्ग योग्य नाही? पर्याय क्रमांक 1 बालकाला वर्गात एखाद्या विषयावर बोलण्याची संधी देणे, पर्याय क्रमांक 2 बालकाला त्याच्या भाषेचा वर्गात वापर करण्यास नकार देणे, बालकाला भाषा प्रयोगशाळेचा वापर करण्याची संधी देणे, पर्याय क्रमांक 4 भाषेसंबंधी विविध सहशालेय उपक्रमांचे आयोजन करणे. तर बरोबर उत्तर आहे बालकाला त्याच्या भाषेचा वर्गात वापर करण्यास नकार देणे हे योग्य नाही. पुढचा प्रश्न, बंडखोर वृत्ती व आक्रमकता ... कालावधीत दिसते. तर पर्याय आहेत प्रौढावस्था, कुमारावस्था, शैशवावस्था, बाल्यावस्था. तर उत्तर आहे कुमारावस्था. पुढचा प्रश्न आहे, प्रगतिशील शिक्षणाची संकल्पना खालीलपैकी कोणी मांडली आहे? जॉन डुई, पर्याय क्रमांक 2 रुसो, पर्याय क्रमांक 3 पियाजे आणि पर्याय क्रमांक 4 ॲरिस्टॉटल. तर बरोबर उत्तर आहे जॉन डुईस. पुढचा प्रश्न आहे, अध्ययन विषयक सरावाचा नियम हा अध्ययन पाठ्यवस्तूवर प्रभुत्व मिळवण्यास सांगतो. पर्याय क्रमांक 2 अध्ययन पाठ्यवस्तूंशी संबंधित प्रस्तावना करण्यास सांगतो. पर्याय क्रमांक 3 अध्ययन पाठ्यवस्तूंशी संबंधित चांगला अनुभव देणारी कृती करण्यास सांगतो. पर्याय क्रमांक 4 अध्ययन पाठ्यवस्तूंकडे दुर्लक्ष करण्यास सांगतो. तर बरोबर उत्तर आहे अध्ययन पाठ्यवस्तूंवर प्रभुत्व मिळवण्यास सांगतो. पुढचा प्रश्न आहे,
ब्रुनरने संबोधाचे कोणते प्रकार सांगितले आहेत? अ. कृतीयुक्त मार्ग, ब. प्रतिमात्मक मार्ग, क. प्रतिमात्मक मार्ग. तर बरोबर उत्तर आहे अ, ब, क. हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे, संशोधनातून बुद्धिमत्तेचे 150 पैलू असल्याचे या शास्त्रज्ञाने सांगितले. तर याचे बरोबर उत्तर आहे गिलफर्ड या शास्त्रज्ञाने संशोधनातून बुद्धिमत्तेचे 150 पैलू असल्याचे सांगितले. पुढचा प्रश्न आहे, अध्ययन या संज्ञेस खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही? पर्याय क्रमांक 1. अध्ययनामध्ये होणारे वर्तन बदल टिकाऊ स्वरूपाचे असतात. 2. नैसर्गिकपणे होणारे बदल यामध्ये समाविष्ट असतात. 3. विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन काही क्रियात्मक अनुभव कृतीद्वारे वर्तनात बदल घडवून आणता येतो. 4. अध्ययन हे प्रयत्नपूर्वक घडत असते. तर बरोबर उत्तर आहे नैसर्गिकपणे होणारे बदल यामध्ये समाविष्ट होतात. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती प्रतिमाने वर्तन परिवर्तन प्रतिमाने या कुलात समाविष्ट होतात? तर पर्याय आहेत अ. आत्मविश्वास प्रशिक्षण, ब. मानसिक तणाव कपातीकरण, क. निसंवेदनीकरण, ड. समूह अन्वेषण. तर पर्याय आहेत 1. अ, ब आणि क फक्त, 2. ब, क आणि ड फक्त आणि अ, ब आणि ड फक्त. पर्याय क्रमांक 4 आहे अ, ब, क, ड सर्व. तर बरोबर उत्तर आहे पहिलं अ, ब, क फक्त. तर पुढला प्रश्न पाहूया आपण. खालीलपैकी कोणत्या प्रतिमानामध्ये आपल्या आजूबाजूच्या अनिष्ट प्रश्नांचे निरीक्षण करणे, त्यासंबंधी चर्चा करणे, अनिष्ट प्रथांची बळी झालेल्या व्यक्तींच्या मुलाखती घेणे इत्यादी गोष्टींचा विचार केला जातो? व्यक्तिगत विकास प्रतिमाने, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने, ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने, वर्तन परिवर्तन प्रतिमाने. तर बरोबर उत्तर आहे सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने. खाली दिलेल्या मानवी वर्तनातील विकासाच्या 3 पातळ्या आणि त्यांची उदाहरणे यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? तर पाहूया विकास पातळी आणि उदाहरणे. अ. शारीरिक पातळी, बौद्धिक पातळी, भावनात्मक पातळी. तर त्यांची काही उदाहरणे दिलेली आहेत. शारीरिक पातळीला कल्पनाशक्तीचा विकास होणे, बौद्धिक पातळीला अभिवृत्ती निर्माण होणे आणि भावनिक पातळीला निरनिराळी कौशल्ये निर्माण होणे. तर यामध्ये पर्याय दिलेले आहेत. तर बरोबर पर्याय हा 3 आहे. तर शारीरिक पातळीला निरनिराळी कौशल्ये निर्माण होतात, बौद्धिक पातळीला कल्पनाशक्तीचा विकास होतो, तर भावनात्मक पातळीला अभिवृत्ती निर्माण होते. पुढला प्रश्न, अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनात अगोदर माहीत असलेल्या माहितीशी नवीन माहितीची सांगड घातलेली असते. या दोन्ही गोष्टींची जुळवणी करणे महत्त्वाचे असते, असे मत आसुबेल यांनी खालीलपैकी कोणत्या अध्ययन उपपत्तीत मांडले आहे? अध्ययन व अनुदेश उपपत्ती, क्षेत्रीय उपपत्ती, प्रभुत्व संपादन उपपत्ती. 4. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन अनुवंशासंबंधी संशोधन. तर बरोबर उत्तर आहे अध्ययन व अनुदेशन उपपत्ती. पुढला प्रश्न आहे, विशेष बालकांमध्ये न्यूनता कोणत्या बाबतीत असू शकते? अ. बौद्धिक, ब. मानसिक, क. भावनिक, तर ड. शारीरिक. तर बरोबर उत्तर आहे
अ, ब, क, ड हे चारही पर्याय बरोबर आहेत. तर पर्याय क्रमांक 4 हा पर्याय बरोबर आहे. पुढील प्रश्न, व्यक्तीच्या कानाचे मुख्य भाग खालीलपैकी कोणते? बाह्य कर्ण, मध्य कर्ण, आंतरकर्ण. तर पर्याय क्रमांक 1 फक्त अ, पर्याय क्रमांक 2 अ व ड, पर्याय क्रमांक 3 अ, क आणि ड आणि चौथा अ, ब, क, ड. तर बरोबर उत्तर आहे अ, ब, क, ड, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, बोधन म्हणजे काय? अ, आकलन, ब, वर्गीकरण, क, तुलना, ड, निवड आणि इतर ओळखा. तर यातील अ, ब, क, ड, ई हे पाचही पर्याय बोधन म्हणजे या पर्यायामध्ये येतात. उद्मानी पद्धतीमध्ये जाणे होय. विशिष्ट उदाहरणाकडून सामान्य नियमाकडे, विशिष्ट उदाहरणाकडून विशिष्ट उदाहरणाकडे, नियमाकडून विशिष्ट उदाहरणाकडे, नियमाकडून नियमाकडे. तर बरोबर उत्तर आहे विशिष्ट उदाहरणाकडून सामान्य नियमाकडे. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधींनी अध्यापन पद्धती मांडली आहे. चिंतन, समवाय, व्याख्यान, प्रकल्प असे 4 पर्याय दिलेले आहेत. तर त्यातील समवाय हा पर्याय बरोबर आहे. कोणता शिक्षक गुणधर्म हा प्रभावी वर्ग संप्रेषणाला हितकारक आहे? अभिव्यक्तीची संदिग्धता, 2 संदेशवहनातील एकसुरीपणा, 3 विद्यार्थ्यांशी नेत्रसंपर्काचा अभाव आणि 4 विनोदाचा सुयोग्य वापर. तर बरोबर उत्तर आहे विनोदाचा सुयोग्य वापर. पुढचा प्रश्न आहे, बालकाला झाडाची पाने, फुले याचा आकार, रंग, गंध याची माहिती शिक्षकांनी कशी द्यावी? व्हिडिओ दाखवून, पर्याय क्रमांक 2 वर्गात तक्त्यांचे प्रदर्शन करून, 3 प्रत्यक्ष दाखवून व अनुभवून आणि 4 व्याख्यान व चर्चेद्वारे. तर बरोबर उत्तर आहे प्रत्यक्ष दाखवून व अनुभवून. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांनी मूल्यमापन उद्दिष्टांची प्रकारात मांडणी केली. तर 1, 4, 2, 3, 3, 2 तर 4, 1. तर बरोबर उत्तर आहे 3. डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांनी मूल्यमापन उद्दिष्टांची 3 प्रकारात मांडणी केली. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, विचारांची अभिव्यक्ती यांना कोणता प्रश्न प्रकारात वाव मिळतो? लघुत्तरी प्रश्न, 2 वस्तुनिष्ठ प्रश्न, 3 निबंधात्मक प्रश्न, 4 प्रत्याभिज्ञान प्रश्न. तर बरोबर उत्तर आहे निबंधात्मक प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, संकल्पना चित्रणाचे प्रमुख प्रकार कोणते आहेत? 1 श्रेणीबद्ध संकल्पना चित्रण, 2 ओघ तक्ता संकल्पना चित्रण, 3 प्रणाली संकल्पना चित्रण, 4 वरील सर्व. तर बरोबर उत्तर आहे वरील सर्व. सहकार्यात्मक अध्ययनाची कोणती पद्धती व तंत्रे आहे? 1 प्रकल्प पद्धती, 2 समूह अन्वेषण, 3 जिज्ञासा तंत्र, 4 वरील सर्व. तर बरोबर उत्तर आहे वरील सर्व. विद्यार्थ्यांची वाचन क्षमता, उच्चारण कौशल्य व अभिव्यक्ती कौशल्य पाहण्यासाठी कोणत्या परीक्षा उपयोगी ठरतात? तर पर्याय आहेत पहा, लेखी परीक्षा,
2 प्रात्यक्षिक परीक्षा, 3 तोंडी परीक्षा, 4 वस्तुनिष्ठ परीक्षा. तर बरोबर उत्तर आहे तोंडी परीक्षा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते आत्मनिरीक्षणात्मक साधन नाही? मुलाखत, समस्यासूची, प्रश्नावली, मतावली, प्रक्षेपण तंत्रे. तर पर्याय दिले आहेत फक्त ई, फक्त ड, फक्त क आणि फक्त ब. तर बरोबर उत्तर आहे फक्त ई. काय आहे प्रक्षेपण तंत्रे? हे साधन नाही. पुढील प्रश्न, मूल्यमापन चाचणीच्या प्रमाणीकरणाचा प्रमुख निकष कोणता? सप्रमाणात, 2 वस्तुनिष्ठता, 3 विश्वसनीयता, 4 भेदभाव क्षमता. तर बरोबर उत्तर आहे वस्तुनिष्ठता. वस्तुनिष्ठता. पुढील प्रश्न आहे, संख्याशास्त्रात अंकगणितीय सरासरीला काय म्हणतात? तर बरोबर उत्तर आहे मध्यमान. धन्यवाद सर्वांना.